चौथा क्वेश्चन आहे 2.5 मधला. काय तयार करायचं आहे क्वेश्चनमध्ये? इक्वेशन तयार करायचं आहे. मग इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलं काय? अल्फा आणि बीटा. दोन रूट देतात, ते दोन मुळे देतात. एक आहे तुमचा अल्फा, बरं का. अल्फा काय आहे तुमचा? अल्फा आहे तुमचा 2 मायनस वर्गमुळात 5 आणि बीटा काय आहे 2 प्लस वर्गमुळात 5 असं दिलं आहे. ठीक आहे. हां, तर याच्यात काय करायचं आहे? अल्फा प्लस बीटा करायचं आहे. अल्फा प्लस बीटा काय होईल? अल्फा प्लस बीटा 2 मायनस स्क्वेअर रूट 5 प्लस 2 मायनस स्क्वेअर रूट 5. हे प्लस आहे एका याच्यामध्ये, एक मायनस आहे ना, हा दुसरं प्लस आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हा 2 आणि हा 2 किती होणार? हा मायनस वर्गमुळात 5 आणि प्लस वर्गमुळात 5 किती होणार? एक प्लस आहे एक मायनस आहे ना, 0 होणार ते. मग अल्फा प्लस बीटा काय आलं तुमचं? 4 आलं. आता अल्फा इंटू बीटा काढायचं. अल्फा इंटू बीटा कसं येणार? तर अल्फा प्लस बीटा काय? एक मिनटं. ठीक आहे. हां सांगा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं? 2 मायनस वर्गमुळात 5, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 प्लस वर्गमुळात 5. याच्याकडे पाहिल्या तुम्हाला एक फॉर्म्युला आठवला पाहिजे की ह्या दोघातल्या टर्म सारख्याची. म्हणजे हा जर ए घेतला तर हा बी येतो. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए मायनस बी गुणिले ए प्लस बी. त्याचं काहीतरी फॉर्म्युला पाहतो, काहीतरी स्क्वेअर करतात मला वाटतं त्याच्यामध्ये. एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे वर्गमुळात 5चा स्क्वेअर होईल. 2चा वर्ग किती येतो? 4. वर्गमुळाचा वर्ग करता असताना वर्गमूळ काढून घ्यायचं. स्क्वायर रूट का स्क्वायर क्या होता है? वही नंबर होता है. तो वो क्या आएगा भाई? 5 आएगा. तो 4 मायनस 5 काय होतं? -1 होतं. एवढा मोठा प्रकार केला, एवढं सगळं आलो कशालाच केलं होतं बाई ते. हां, हे अल्फा इंटू बीटा भेटलं आणि अल्फा प्लस बीटा पण भेटलं. या दोघांचा वापर करून वर्गमूळ स्क्वेअर इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. काय ते इक्वेशनचा फॉर्म? एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू पुट करायची फक्त. काय होईल ते? एक्सचा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा काय बेटा? 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आलं? -1 इज इक्वल टू 0. काय लिहिणार ते इक्वेशन? एक्सचा वर्ग मायनस 4x हे प्लस मायनस काय होणार? -1 इज इक्वल टू 0. हेच तुम्हाला इक्वेशन पाहिजे होतं. लय अवघड आहे. हा बरोबर आहे ना? बहुत हार्ड आहे वो. हां ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. पुढच्या ह्याच्यात काय करायचं आहे? इक्वेशनमध्ये काय सांगितलंय? अरे इक्वेशन में क्या बताया रे? क्या बताया? सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. काय सांगितलंय? की दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत त्या मुळाची बेरीज ही त्याच्या मुळाच्या गुणाकारापेक्षा कशी आहे? डबल आहे. डबल. केची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? केची व्हॅल्यू. मग आपण त्याचे रूट काय मानत असतो? क्वेश्चन नंबर 5 2.4 मधला रूट काय मानत असतो आपण त्याचे? लेट द रूट्स ऑफ इक्वेशन आर अल्फा अँड बीटा. बरोबर की नाही? रूट काय असतात त्याचे? समजा वर्ग समीकरणाची मुळं काय आहे? अरे समजा वर्ग समीकरणाची मुळं काय आहे? कोणकोणती आहे? अल्फा व बीटा आहेत. मग आपल्याला सांगितलं काय? कंडिशन काय दिली? बाय कंडिशन दिलेल्या अटीनुसार. अट काय सांगते दिलेली? सांगितलं काय? सम ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. सम म्हणजे बेरीज. बेरीज हो बेरीज. त्या दिलेल्या मुळांची बेरीज. रूट्स ऑफ इक्वेशनची बेरीज काय? रूट कोणकोणते? अल्फा प्लस बीटा. या दोघांची
सम काय सांगितली रे? डबल. इज घेतलं ना, इज म्हणजे आहे, डबल इक्वल आहे कोणाच्या? डबल. कशाच्या डबल आहे? देअर प्रॉडक्ट. देअर प्रॉडक्ट काय येतो? देअर प्रॉडक्ट काय येतो? अल्फा बीटाचा प्रॉडक्ट काय येतो? गुणाकार काय येतो? गुणाकार. त्या दोन मुळाची बेरीज ही त्यांच्या गुणाकारापेक्षा दुप्पट आहे. मग इथं दुप्पट घेतलं फक्त. बरोबर आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा. अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला आहे? तो अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? रिलेशन मध्ये सांगितलं ना आपल्याला, -b/a 2 इंटू अल्फा इंटू बीटाचा काय फॉर्म्युला आहे? c/a. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कशाची किंमत काढायची आहे? किंमत कशाची काढायची आहे? के ची काढायची आहे. ठीक आहे. ये एकट होऊ शकतं का? ये एकट होऊ शकतं ना. तर -b बरोबर काय येतं? 2c. आता याचे काय करायचं? इक्वेशनवरून किमती काढायच्या. काय काय येते? ABCच्या किमती सांगा. 1 मिनिटात थांबा. इथं लिहू शकता तुम्ही. फ्रॉम इक्वेशन, समीकरण काय आहे? x वर्ग -4kx प्लस k+3. काय करायचं? ABC किमती सांगा. काय? a बरोबर 1 आहे, b बरोबर -4k, 4k नाही -4k, आणि c बरोबर काय? a अधिक 3 आहे. लक्षात ठेवा. x वालाचा जो सोबत असतो तो b ची किंमत, आणि बाकीचं जे असतं ते सगळं c ची किंमत. c ची किंमत काय आली मग? k प्लस काय आलं? 3 आलं. आता याच्यातल्या काय करायचं? b आणि c चीच किंमत लागते आपली इथं. याला 1 नंबर द्या वाटलं असतं. याच्यात किमती टाका. फ्रॉम इक्वेशन 1 समीकरण 1 वरून, समीकरण 1 वरून पाच सगळे इकडं बघा. याच्यात टाका बी ची किंमत. मायनस बी ची किंमत काय? -4k बरोबर 2 इंटू सी. सी ची किंमत काय? k+3. हे मायनस मायनस काय होतं? +4k होतं. हे 2 1 जा, याला 2 ने मल्टिप्लाय करायचे. 2 1 जा 2k प्लस 2 3 जा 6. आता इकडं 4k आणि इकडं 2k. किती की काढा लागेल? दोन्ही साईडमधून काढा 2k. इधर तर 2k काढा आणि इधर तर पण 2k काढा. इकडून जर 2k गेला तर इधर 2kच राहतो. हा +4k इकडून मायनस केला, किंवा दोन्ही साईडमधून इक्वेशन बॅलन्स ठेवायचं आहे ना, दोन्ही साईडमधून सेम टर्म काढायला लागत असते आपल्याला. बरं का? हां. मग काय करायचं? इकडून 2k काढला, 2k राहिला. इकडचा 2k काढला, इथं काहीच नाही राहिलं. बरं का? तिथं काहीच नाही राहिलं, तिथं 0 राहिलं. बरोबर 6 येतं. बरं का? इक्वल टू काय येतं मग? 6 येतं. कितीचा भाग जातो? होय, कितीचा भाग जातो रे? बे आपल्याला केचीच किंमत काढायची होती फक्त. हां, काढली मग आपण केची किंमत. बरोबर आहे. अरे बरोबर आहे. शेबास. आता याच्यात काय करायचं? 6 नंबरचा क्वेश्चन. याच्यात काय सांगितलं? काय काढायचं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढायचं. इक्वेशन काय दिले? होय, बोला ना. इक्वेशन काय दिले? क्वेश्चन नंबर 6. इक्वेशन दिलेलं आहे. गिवन इक्वेशन y स्क्वेअर मायनस 2y. ठीक आहे. यस. आता याच्यामधून आपल्याला एबीसीच्या किमती काय भेटतात? काढायचं काय आपल्याला? पहिलं काढायचं आहे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, आणि दुसरं काय काढायचं आहे? अल्फाचा क्यूब अधिक बीटाचा क्यूब. आपल्याकडे फॉर्म्युले होते पहा, स्क्वेअरचे फॉर्म्युले आपल्याकडे.
ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. याच्यात जर स्क्वेअर आलं की ए प्लस बीचा ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आणि याच्यामध्ये ए प्लस बीच्या ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा. आठवतं का याचा फॉर्म्युला? हे काढण्यासाठी किंवा हे काढण्यासाठी दोघांसाठी आपल्याला लागतं आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, हे दोघं लागते. आत्ता तुम्ही काय सूत्र वापरलं सांगा? अल्फा प्लस बीटा फॉर्म्युला काय? रिलेशनचं फॉर्म्युला काय? रिलेशनचा अल्फा प्लस बीटा काय असतं? त्या दोन रूटची ॲडिशन कशी असते? तर मायनस बी अपॉन ए असते. मायनस बी म्हणल्यावर काय होते? -2 अपॉन 1. दोन येतं का ते? अरे दोन येतं ते, अरे दोन येतं ते, अरे दोन येतं ते. अल्फा इंटू बीटा काय फॉर्म्युला आहे? सी अपॉन ए. सी काय रे? -c अपॉन 1. हे अल्फा इंटू बीटा काय आलं बेटा? -7 आलं. तर आपल्याला हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. सर असं नव्हतं ते, असं नव्हतं ते, असं नव्हतं. कसं होतं ते? अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटाचा वर्ग असंच होतं का ते? ऐसा ही वो था क्या, ऐसा था क्या. हां, ह्याच्यात काय करायचं? अल्फा प्लस बीटाचं सूत्र टाकायचं. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे? 2चा काढायचा वर्ग इक्वल टू अल्फा वर्ग ॲज इट ठेवायचं. 2 इंटू अल्फा बीटा काय आलं? -7 आलं प्लस बीटाचा वर्ग ॲज इट इज राहिलं. तुम्हाला हे काढायचं होतं बा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ही जी टर्म आहे इकडे घ्यायची, ही जी टर्म आहे इकडे घ्यायची. पण त्याच्याकरता वेट करा थोडंसं. काय होईल पहा बरं ते? 2चा स्क्वेअर 4 इथं राहिलं अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. हा काय झाला सांगा ना? हे काय होतं? 2 7 जा -14. मग हे झालं -14. हे काय झालं ते? -14 इकडे प्लस करा. -14 इकडे काय करायचं? प्लस करायचं. काय राहिलं इकडं? हे 14 आणि हे 4 काय झाले? 18 झालं. हे आलं तुमचं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. लय अवघड होतं ठीक आहे. आता काय करायचं? तो फॉर्म्युला वापरायचा. कोणता? अल्फा प्लस बीटाचा क्यूब. बरोबर, क्यूब काढायचा असेल की तो फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे तो? अल्फा प्लस बीटाचा क्यूब बरोबर अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा गुणिले बीटाचा क्यूब. असंच आहे ना. ए प्लस बीचा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरला तिथं. ए प्लस बीचा ब्रॅकेट क्यूब बरोबर ए क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू प्लस बीचा क्यूब. हाच फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी. आता फक्त यामध्ये काय करायच्या? किमती टाकायच्या. अल्फा प्लस बीटा काय? बॉल सांगेल सांगणार इथं बरं का. हां, अल्फा प्लस बीटा काय? 2. तर 2चा काढायचा क्यूब. इथं अल्फा क्यूब प्लस हा बीटा क्यूब आधी घेऊन टाका बेटा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा बीटा. अल्फा बीटा काय आलेलं आहे? अल्फा बीटा काय आलेलं आहे? -7 इंटू अल्फा प्लस बीटा काय? 2 आहे 2. हां, हे 2चा क्यूब किती होतो? 8 होतो. इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हे मायनस होणार बा. कसं होणार ते? मायनस. कसं? हे बघा 3 2 जा 4 3 2 जा 6 6 7 जा 42. हा प्लस मायनस काय होणार?
-42 काय करायचं? प्लस करायचं. प्लस करायचं. प्लस करायचं. 42 आणि 8 किती होते भाऊ? तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर येतं 50 तोला. आन्सर काय आला आपला? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. लय अवघड होतं बरं का? हो. घरी गेल्यानंतर आज घरी गेल्यानंतर असे वेगवेगळे 4 इक्वेशन घ्यायचे. 4 ना घेऊ, कमीत कमी 2 घ्या. 2 घ्या. आपल्या फॅक्टरायझेशन मेथडमधले 2 घ्या वाटलंच तर. कोणी कम्प्युटर स्क्वेअरच्या प्रॅक्टिसमधले 2 घ्या, कोणी फॉर्म्युल्यामधले 2 घ्या, किंवा याच्यातले कोणी 2 घ्या, ते नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशनमधले. आणि त्याच्यावरून काय करा, ह्या दोन्ही किमती काढायच्या आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, ह्या दोन्ही गोष्टी काढायच्या आहेत. एक शेवटचा क्वेश्चन बाकी तेवढा घेऊन टाकू. क्वेश्चन नंबर 7 पाहूया. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? क्वेश्चन नंबर 7 हा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हणलं आहे द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. आर रियल अँड इक्वल. आर रियल अँड इक्वल. आर रियल अँड इक्वल. ज्यावेळी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की दिलेलं जे समीकरण आहे त्याचे जे मुळं आहे, त्या मुळाचं जे स्वरूप आहे, जे नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन आहे, जे मुळाचं स्वरूप आहे, स्वरूप जे मुळाचं आहे ते रियल आणि इक्वल आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलंही इक्वेशन असेल त्याच्या रूटचं नेचर हे रियल आणि इक्वल कधी असतं? जेव्हा तुमचा डेल्टा कसा असतो? काय असतो डेल्टा? इक्वल टू काय असतं? 0 असतं. 0 म्हणजे तुम्हाला काय करते या ठिकाणी, याच्यामध्ये तुम्हाला b² - 4ac किंमत काय घ्यायची? 0 घ्यायची. आणि मग BABCच्या किमती घ्यायच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधून, त्या पुट करायच्या आणि त्याला सॉल्व करायचं. आणि मग घ्या केची किंमत. कशाची किंमत काढायची? केची किंमत. असं स्टेप फॉलो करायची कधी पण जर असं दिलं तर. जर सांगितलं की नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन हे रियल आणि इक्वल आहे, त्यावेळी समजायचं डेल्टा तुमचा 0 आहे, म्हणजे b² - 4ac किंमत काय आहे? 0 आहे. 0. मग चला त्यातलं पहिलं इक्वेशन काय? पहिलं इक्वेशन 3y² plus ky plus 12 इक्वल टू. यस, हे इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आहे. मग त्याच्यावरून सांगा ABC काय आहे? B बरोबर A, C बरोबर. शाबाश. हे तुमची दिलेल्या समीकरणावर काय आहे? काय लिहिले आपण? किंमत लिहिलेली आहे आपण. बळजबरी तिथं असं वाक्य नका लिहित बसू. दिलेल्या समीकरणाची x² + bx + c = 0c तुलना करून या कम्पेअर द इक्वेशन विथ x² + by + bx + c = 0. असं करायचं नाही. तिथून डायरेक्ट जरा थोडी शहाण्याची भावना घ्यायची. डोंगर पोखरून उंदीर काढायचा नाही. तर ABCच्या किमती भेटल्या. ABC. आणखी काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलेलं आहे की द रूट्स ऑफ इक्वेशन काय सांगितलेले आर रियल अँड इक्वल सांगितलेलं आहे. काय म्हणले ते? यस. समीकरणाची मुळं कशी आहे बाबा? मुळं वास्तव व समान आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुमचा डेल्टा 0 आहे. म्हणजेच b² - 4ac बरोबर 0 आहे. टाकायच्या ABCच्या किमती. b बरोबर काय आहे? b बरोबर k चा वर्ग 4. a काय आहे? p. c काय आहे? बरोबर काय आहे? k चा वर्ग ॲज इट इज राहिला.
4 त्रिक 12 गुणिले 12, 12चा वर्ग, 12चा वर्ग 100 140 144 इज इक्वल टू 0. केचा वर्ग जर 144 मायनस 144 प्लस करायचा. केचा वर्ग बरोबर प्लस 144 वर्गमूळ घ्या. कधी घ्यायचं वर्गमूळ? जेव्हा वर्ग आलं, जेव्हा एका बाजूला वर्ग आलं वर्गमूळ घ्या. काय घ्यायचं? यस, वर्गमूळ घ्यायचं. के बरोबर येतं प्लस मायनस 12. हे तुमचा आन्सर आहे. बरोबर आहे. परंतु के जर का इथं असला एच्या जागेवर तर के हा मायनस येणार नाही बरं का. चालतो, ठीक आहे, काय हरकत नाही, पण 0 नाही येणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुमचा आन्सर आहे. लय अवघड आहे बाई हा. दिस इज व्हेरी टफ. इक्वेशन दिलं, ABCच्या किमती काढायच्या. त्यांनी एक वाक्य सांगितलं, रूट जे इक्वेशनचे रिअल आणि इक्वल आहे, वास्तव समान आहे, म्हणजे डेल्टा 0 आहे, म्हणजेच बी वर्ग वजा 4AC बरोबर 0 आहे. त्याच्यात ABCच्या किमती टाकायच्या, सोडवायचं आहे फक्त. लय अवघड आहे हा. पुढचं घ्या. पुढचं काय तर सेकंड इक्वेशन काय आहे? KX इंटू x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. याला आता हे जनरल फॉर्ममध्ये नाही दिलं. हे काय तुमचं गिवन इक्वेशन, दिलेले समीकरण. हे समीकरण दिलेलं आहे. याला काय करायचं? याला मल्टिप्लाय करायचं. KX ला जर x न मल्टिप्लाय केलं ते झालं KX चा वर्ग. त्याच्यानंतर मायनस 2 इंटू K 2KX प्लस 6 इज इक्वल टू 0. याच्यावरून काय भेटतात? ABCचे किमती भेटतात. कम्पेअर करा याला. कम्पेअर इक्वेशन विथ AX चा वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0. हा, याला काय करायचं? AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर C काय करायची? पुन्हा करायची. काय भेटलं आपल्याला आन्सर? बघा, A बरोबर काय? A बरोबर काय? K. B बरोबर काय? मायनस 2K 2K. आणि C बरोबर काय? सांगितलेलं काय त्यांनी? काय दिलेलं आहे त्यांनी? सांगितलेलं काय? गिवन दॅट दिलेलं आहे. रूट्स कशा असतात? रूट्स कशा आहेत? रूट्स ऑफ इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. काय सांगितलेलं आहे? दिलेलं आहे की समीकरणाची मुळं कशी आहे? वर्ग समीकरणाची मुळं वास्तव व समान आहेत. बरं, ठीक आहे. असं आहे तर मग त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो की डेल्टाची किंमत 0 आहे. त्याचा अर्थ होतो बी वर्ग वजा 4AC बरोबर 0 आहे. त्याचा अर्थ होतो बीचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? कोणाचा वर्ग? मायनस 2Kचा वर्ग मायनस 4 गुणिले ये. अरे ये बाबा, ये काय आहे? ये K आहे. आणि C काय आहे? C काय आहे? 6. तुम्ही पुढं पहा. बरोबर 0. 2Kचा वर्ग 2चा वर्ग 4. Kचा वर्ग K वर्ग मायनस, हे बघा, मायनस 4 1 4 4 सगुण 24 24 K. काय तर ते 24K बरोबर 0. ह्याच्यात 4K कॉमन निघतं का रे? कॉमन निघतं का? 4K जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहतं K मायनस 6 राहिलं बरोबर 0. तर काय करायचं? दोघांमध्ये दोघाचा प्रॉडक्ट जर 0 असेल, फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय केलं तर आपण? दोघाचा गुणाकार 0 असेल तर दोघांपैकी एक 0 असतं. तर 4K बरोबर 0 येतं आणि ऑरमध्ये येतं K मायनस 6 बरोबर
झिरो, याच्यावरून के बरोबर झिरो येत आहे आणि याच्यामध्ये के बार -1 किती वर आले के बरोबर 6 वर आलं. ह्या दोघांपैकी कोणती किंमत घेणार तुम्ही? के ची इक्वल टू झिरो घेणार का? जर तुम्ही के ची किंमत झिरो घेतली तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन काय होईल? हे क्वाड्रेटिक इक्वेशन राहणार नाही ना, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणणार या ठिकाणी? इथं म्हणणार तुम्ही हेअर के डज नॉट टेक झिरो. ओके, के हा शून्य घेता येणार नाही, घेता येणार नाही. म्हणून उत्तर काय घेतो आपण? देअरफॉर के ची व्हॅल्यू काय घ्यायची? 6. आन्सर काय येतं? के ची किंमत काय राहिली? के ची किंमत काय लागली? 6 यायला लागली. ठीक आहे, हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशनचा चौथा पॉईंटचे 3 वेगवेगळे छोटे छोटे कन्सेप्ट. त्याच्यात पहिलं नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन, डेल्टाची किंमत काढायची म्हणजे बी वर्ग वजा 4ची किंमत काढायची आणि मग सांगायचं की त्याच्यामध्ये तिचे रूट कसे आहेत. दुसरं त्याच्या रूट आणि कोइफिशियंटमधलं रिलेशन, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. आणि शेवटचं इक्वेशन तयार करायचं. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं? अल्फा आणि बीटा. अल्फा प्लस बीटा काढायचं आणि अल्फा इंटू बीटा काढायचं. दोन्ही याच्यात काढलं होते. पहिलं रिलेशन याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा हा -b/a काढला आणि अल्फा इंटू बीटा हा c/a काढला. पण दुसऱ्या याच्यात काय करायचं आहे? अल्फा बीटा ऑलरेडी दिलेला आहे, डायरेक्ट अल्फा आणि बीटाची बेरीज करायची, त्या दोन रूटची ॲडिशन करायची आणि तिसऱ्या याच्यात काय करायचं? अल्फा इंटू बीटा काढायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्सरसाइज करता